आपल्या शाळेत एक अत्यंत महत्त्वाचा आणि अभिमानाचा क्षण आहे. कारण आज आपण ज्यांच्या भेटीला आलो आहोत असे व्यक्तिमत्व जे सत्याला आधार देतात, अन्यायाला थांबवतात आणि समाजात न्याय प्रस्थापित करतात, म्हणजेच आपले आदरणीय वकील साहेब. वकील साहेब म्हणजे फक्त काळा कोट घालणारी व्यक्ती नाही, तर सत्य, समता आणि संविधानाचे रक्षक असतात. त्यांच्या निर्णयामुळे लोकांना न्याय मिळतो आणि समाज अधिक सुरक्षित व सुजाण बनतो. आज आपण न्याय म्हणजे काय, नियम का पाळायचे आणि आपण चांगले नागरिक कसे व्हावे हे वकील साहेब महोदय यांच्याकडून सोप्या शब्दात समजून घेणार आहोत. चला तर मग आपण आपल्या मान्यवर पाहुण्यांचे स्वागत करून मुलाखतीस सुरुवात करूया. सुरुवात करायची का? तुमचे नाव काय? माझं नाव अमोल गोरख देसाई. तुमचे बालपण कसे गेले? तुमच्यासारखंच, असं काय वेगळं काय नाही. मराठी शाळेत शिकलो. वकिलाचे काम काय असते? वकिलांचे काम आलेल्या पक्षकारांना न्याय देणे. न्याय म्हणजे काय? न्याय म्हणजे त्याच्यावर जो अन्याय झालेला आहे त्याचा अन्याय दूर करणे आणि त्याला कायदेशीर न्याय देणे. नियम पाळले नाही तर काय होते? नियम पाळले नाहीत तर आपल्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो, आपल्यावर दंड होऊ शकतो. भांडण झाल्यास काय करावे? शक्यतो भांडण करूच नाही. झालं तर पोलीस स्टेशनला जावं. न्यायालय म्हणजे काय? न्यायालय म्हणजे जिथं दोन व्यक्तींचे भांडण होतात, त्या दोघांचे वाद जिथं सोडवले जातात त्या याचं न्यायालय म्हणतात. तिथे शांतता का पाळतात? का तर न्यायदान करताना न्यायाधीशांना, वकिलांना कुठलाही डिस्टर्ब होऊ नये, कुठलाही व्यक्ती येऊ नये म्हणून शांतता पाळली जाते. तुम्हाला एखादा कठीण निर्णय घ्यावा लागतो का? बऱ्याच वेळा घ्यावा लागतो. वकिलांकडूनही चुका होतात का? होतात की, ते पण माणूसच आहे. तुम्हाला लहान मुले आवडतात का? हो, का नाहीत आवडणार. आम्हालाही मोठे होऊन वकील व्हायचे असेल तर काय करावे? आत्तापासून चांगला अभ्यास करणे. आज आम्हाला भेटून तुम्हाला कसे वाटले? खूप आनंद वाटला. आज तुमचा बहुमोल वेळ आम्हाला दिल्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत. धन्यवाद. धन्यवाद.